मुलांनो, आतापर्यंत आपण हितोपदेशातल्या 38 कथा ऐकल्या. आता हितोपदेशापूर्वीचा ग्रंथ पंचतंत्र यातील कथा ऐकूया. या प्राणी आणि माणसांच्या गोष्टी आहेत. माणसांनी व्यवहारात हुशारीने कसं वागावं हे या कथा ऐकून शिकता येतं. चला तर ऐकूया पंचतंत्रातल्या कथा. एकता म्हणजेच यश. एका अरण्यात एक जांभळीचं झाड होतं. त्यात एक लहानशी ढोली होती. त्या ढोलीत एका चिमणीचं घरटं होतं. चिमणीने 2 अंडी घातली होती. थोडे दिवसांनी त्यातून पिलं बाहेर पडली असती. परंतु एक दिवस एक मोठा हत्ती त्या झाडाच्या खाली येऊन उभा राहिला. त्याने झाडाच्या खोडाला आपली मोठी पाठ घासली. जांभळीचं झाड गदगदा हललं. चिमणी घरट्यात अंडी उभवत बसली होती. ती घाबरली. तेवढ्यात त्या हत्तीनं उगीचच झाडाची उंच फांदी सोंडेनं खाली ओढली आणि मोडून टाकली. त्याबरोबर चिमणीचं घरटंही खाली जमिनीवर आदळलं. अंडी फुटून गेली. चिमणी उडून वरच्या फांदीवर बसली आणि रडू लागली. पण हत्तीला काय त्याचं? तो मस्तीत सोंड वर करून चित्कारत कान हलवत निघून गेला. चिमणाही तिथे आला. अंडी फुटलेली बघून त्यालाही खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, चिव चिव, अगं चिमणे, रडू नकोस. आपण लहानसे पक्षी. हा हत्ती केवढा अवाढव्य प्राणी. तो कसाही वागला तरी आपण काही करू शकत नाही. चल, आपण दुसऱ्या झाडावर जाऊन घरटं करू. चिमणी डोळे पुसत म्हणाले, चिव चिव, हो, जाऊया दुसऱ्या झाडावर, करू दुसरं घरटं. पण या हत्तीला धडा शिकवलाच पाहिजे. अगं, हत्ती केवढा प्राणी प्रचंड आणि आपण एवढेसे छोटे. हत्तीला कसा धडा शिकवणार? त्या जंगलात एक सुतार पक्षी राहत होता. त्याने उडताना चिमणीचं बोलणं ऐकलं. तो म्हणाला, टाक टाक टाक, चिमणे, तुझं म्हणणं मला पटतं बरं. अशा उद्धट प्राण्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, नाहीतर तो असाच सर्वांना त्रास देईल. पण त्याला शिक्षा कशी करता येईल याचा विचार करू. मी मदत करीन तुला. चिव चिव चिव, असं काय करूया सांग बरं. टाक टाक टाक, माझी एक मैत्रीण आहे, मधमाशी. खूप हुशार आहे ती. ती काहीतरी युक्ती सांगेल. चल, तिच्याकडे जाऊया. मग चिमणा, चिमणी आणि सुतार पक्षी मधमाशीकडे गेले. मधमाशी आपलं पोळं बांधण्यात मग्न होती. तिने चिमणीची कथा ऐकली. ती म्हणाली, गू गू गू. चिमणूताई, तुझी अंडी हत्तीने फोडली. हे वाईटच झालं, पण त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. आपण लहान प्राणी असलो म्हणून काय झालं? एकत्र येऊन काहीतरी युक्तीनं हत्तीला शिक्षा करू. चिमणीला आनंद झाला. चिव 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 चिव, योग्य बोललीस बघ मधमाशी राणी. आपण एकत्र येऊन उपाय करू, म्हणजे आपली शक्ती वाढेल. सांग, काय करूया? मधमाशी विचारात पडली. ती म्हणाली, गू गू गू. आपण माझ्या मित्राकडे जाऊया, बेडकाकडे. तो हुशार आहे, अनुभवी आहे. हत्तीला शिक्षा करण्याचा मार्ग तो नक्कीच सांगेल. मग चिमणा, चिमणी, सुतार पक्षी आणि मधमाशी अशी सगळीजण बेडूक भाऊकडे गेली. एका तळ्याच्या काठी बेडूक बारीक किडे पकडून खात होता. त्यानं चिमणीची कथा ऐकली. त्यालाही वाईट वाटलं. तो म्हणाला, ड्रॉक ड्रॉक, हत्तीला शिक्षा व्हायलाच हवी. त्याला वाटतंय की आपल्यापेक्षा शक्तिवान कोणीच नाही, म्हणून तो आपल्यासारख्या लहान प्राण्यांना त्रास देतो. हे लहान पक्षी आपल्याला काय करू शकतात असं वाटतंय त्याला. चिव चिव चिव, होय, आमचं सर्वांचं तेच मत आहे. तू या मधमाशीचा मित्र आहेस, आता आमचाही मित्र झालास. तू बुद्धिमान आहेस, तेव्हा काहीतरी उपाय सांग.
संकटाच्या वेळी मदत करतो तोच मित्र असतो. पेडकाने थोडा वेळ विचार केला. मग म्हणाला, ड्रॉक ड्रॉक, आहे एक उपाय. आपण एकत्र आलो म्हणजे आपल्या प्रयत्नांना यश येणारच. ड्रॉक ड्रॉक, ऐका. दुपारी तो हत्ती झाडाच्या सावलीत बसून डुलक्या घेत विश्रांती घेतो. अर्धवट झोपेत असतो तो. त्यावेळी या सुतार पक्षानं आपल्या टोकदार चोचीनं त्याचे दोन्ही डोळे जखमी करावेत, फोडावेत, म्हणजे त्याला नीट दिसणारच नाही. टाक टाक टाक. होय, करीन मी ते. त्यांनी डोकं हलवलं तरी त्याच्या डोळ्यांना जखमा करीनच. ड्रॉक ड्रॉक. मग मधमाशीनं त्याच्या कानाजवळ सारखी गुणगुण करावी, चावावं, आणि चिमणा चिमणीनं शेपटीजवळ चोचीनी टोचावं, म्हणजे तो हत्ती चिडून उठेल. पण डोळ्यांच्या जखमामुळे त्याला नीट दिसणारच नाही. तो आंधळा झालेला असेल. चिव 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 चिव. हो हो, आम्ही आणि मधमाशी आमची कामं व्यवस्थित करू. ड्रॉक ड्रॉक. आणि हत्तीला तहान लागली की त्याला पाणी कुठे आहे हे शोधावं लागेल. आम्ही बेडूक नेहमी पाण्याकाठी असतो. आमचा आवाज ऐकून प्राण्यांना कळतं की इथे पाणी आहे, तळं आहे. आम्ही सर्व बेडूक वाटेतल्या एका खोल खड्ड्याशी जाऊन उगीचच ओरडत राहू. हत्तीला वाटेल इथेच तळं आहे. तो पुढे जाऊ लागला की खड्ड्यात कोसळेल, उपाशी राहून मरून जाईल. चिव 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 चिव. हो हो, असंच करूया. चला, आपापल्या कामाला लागा. एकतेचा विजय असो, सगळी ओरडली. या लहान लहान सर्व प्राण्यांनी ठरवलेली कामं पार पाडली. हत्ती फसला आणि खड्ड्यात पडला. त्याला बाहेर येता येईना. भुकेनं तहानेनं मरून गेला. चिमणा चिमणी, मधमाशी, सुतार पक्षी आणि बेडूक एकत्र जमले. बेडूक म्हणाला, आपण एकत्र येऊन प्रयत्न केले म्हणून आपल्याला यश मिळालं. मित्रांनो, आवडली कथा? एकतेचं महत्त्व एवढं मोठं आहे हे समजलं ना? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.